हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे टेडीचं रहस्य. 5 वर्षांनी परी रोज संध्याकाळी आपल्या खोलीत खेळायची. तिच्याकडे गुलाबी रंगाचा एक मोठा टेडी बिअर होता. त्याचं नाव तिनं ठेवलं होतं मोन्या. मोन्या तिच्यासाठी सगळं काही होता. खेळणं, गुपित सांगणं आणि झोपताना मिठी मारणं. आई अनामिका एकटीच परीला वाढवत होती. नवरा गेल्यानंतर तिनं स्वतःला पूर्णपणे मुलीच्या संगोपनात झोकून दिलं होतं. घरात शांतता, सौम्य प्रकाश आणि परीच्या हास्याशिवाय दुसरं कोणताही आवाज क्वचित ऐकू यायचा. एके रात्री अनामिका स्वयंपाकघरात होती. परी आपल्या खोलीत होती. आणि हळूहळू तिच्या ओठांवरून शब्द आले, मोन्या, तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस ना? आणि उत्तर आलं, हो परी, नेहमीच राहीन. अनामिकाच्या कानावर तो हलका आवाज आला. तिला वाटलं, परी स्वतःशीच बोलते. ती हसली आणि विचार केला, लहान मुलं असंच बोलतात. खेळण्यांशी कल्पनाशक्ती आहे तिची. दुसऱ्या दिवशी रात्री परी म्हणाली, आई, मोन्या माझ्याशी खरंच बोलतो. अनामिकाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, गोड मुलगी आहेस तू, पण टेडी बोलत नाही गं. तो फक्त खेळणं आहे. नाही आई, परी ठाम आवाजात म्हणाली. तो म्हणाला की तो माझा भाऊ आहे. अनामिका काही क्षण थिजली. तिला ते फक्त मुलीच्या कल्पनेचा भाग वाटला. ती म्हणाली, असं काही नसतं गं, चल आता झोप. त्या रात्री मात्र परी झोपल्यावर अनामिकाला काहीतरी विचित्र जाणवलं. तिच्या मुलीच्या खोलीतून हलका गुदगुल्या करणारा आवाज येत होता. जणू कुणीतरी कुजबुजत होतं. ती उठली, दरवाजाजवळ गेली आणि आत पाहिलं. परी चादरीखाली झोपलेली होती आणि तिच्या बाजूला तो टेडी बिअर तिच्या डोक्यावरून हळूच हात फिरवत होता. पुढच्या सकाळी अनामिका गोंधळली होती. ती पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत होती, कदाचित मला भास झालं असेल, थकवा असेल, पण तिला आता टेडीच्या नजरा विचित्र वाटायला लागल्या होत्या. त्या काळ्या डोळ्यांमध्ये जणू काहीतरी जिवंत होतं, काहीतरी ओळखीचं. तिने तो टेडी तपासायला घेतला. आत काही आवाजाचं यंत्र किंवा बॅटरी नाही. सगळं सामान्य. तिने ठरवलं, काही दिवस परीच्या खोलीत कॅमेरा लावायचा. रात्री तिनं लपवून छोटा थर्मल कॅमेरा ठेवला. दुसऱ्या सकाळी तिनं कॅमेऱ्याचं फुटेज पाहिलं. सुरुवातीला सगळं नेहमीसारखं. परी चादरीत गुंडाळून झोपलेली आणि टेडी तिच्या शेजारी. पण रात्री 1:03 काहीतरी हललं. टेडी हळू सरकतो आणि परीच्या बाजूला बसतो आणि मग हलक्या आवाजात म्हणतो, आईने मला नकोसं म्हटलं होतं परी, पण मी तुझा भाऊ आहे. अनामिकाच्या हातातून मोबाईल पडला. त्या दिवशी संध्याकाळी ती जुने कपाट उघडून बसली. परीच्या जन्माआधीचा काळ तिच्या मनात फिरू लागला. तिला आठवलं, पहिल्या गर्भधारणेत तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाळाचं हृदय थांबलं आहे. 3 महिन्यानंतरचं ते दुःख आजही तिच्या मनात होतं. तिने हळू आवाजात म्हटलं, मी त्याला गमावलं नव्हतं की त्याला सोडलं होतं. आठवणीत तिला तिच्या सासूबाईंचा आवाज ऐकू आला, पहिलं मूल नको आता, वेळ नाही, टाकून दे. डोळ्यात पाणी आलं. तिने एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. जुन्या बाळाच्या कपड्या, एक फोटो आणि एक जुना टेडी बिअर. हो, तोच टेडी, ज्याला तिनं दान म्हणून कधीतरी दुसऱ्या बाईला दिलं होतं. आणि काही वर्षांनी तोच टेडी दुकानात पुन्हा मिळाला आणि तिनं तो तिच्या मुलीसाठी विकत घेतला होता. त्या रात्री अनामिका स्वतः मुलीच्या खोलीत झोपली. परी झोपली होती टेडीच्या बाजूला. अचानक हलका आवाज आला, आई. अनामिकाने डोळे उघडले. टेडी हलत होता. आई, मी तुझा मुलगा आहे. तू मला नको म्हणालीस, पण मी तुझ्याजवळ राहायला आलो आहे. ती थरथर कापली. मी तुला टाकलं नाही गं, मला सांगितलं गेलं होतं. मला काही समजलं नव्हतं. टेडी म्हणाला,
मी रागावलो नाही, मला फक्त तुझ्याजवळ राहायचं होतं. म्हणून परी आली. मी ती माझा अंश आहे. अचानक खोलीतील दिवा हलका उजळला. टेडीच्या चेहऱ्यावर एक सौम्य प्रकाश आला आणि तो हळूहळू शांत झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी टेडी शांत, नेहमीसारखा होता. परी हसत म्हणाली, आई, मोन्या आता झोपला आहे. तो म्हणाला त्याचं काम संपलं. अनामिकाच्या डोळ्यातून अश्रू गळाले. ती टेडीला आपल्या मांडीवर घेत म्हणाली, माफ कर रे, आईचं प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचायला उशीर झाला. त्या दिवशीपासून त्या घरात रात्री कुजबूज ऐकू आली नाही. परी वाढत गेली आणि अनामिकाने टेडी सुरक्षित ठेवला. देवघरात, बाळाच्या फोटोच्या शेजारी. प्रत्येक सणाला ती टेडीकडे पाहून एक मेणबत्ती लावायची आणि शांतपणे म्हणायची, मुलगा, आता तू माझ्या दोन्ही जगात आहेस. एका रूपात आत्मा, दुसऱ्या रूपात बहिणीचा रक्षण करता. ही कथा केवळ रहस्यमय नाही, तर मातृत्व, अपराधभाव आणि आत्म्याच्या प्रेमाचं प्रतीक आहे. टेडी हे केवळ खेळणं नव्हतं, ते अपूर्ण नात्याचं, अपूर्ण प्रेमाचं रूप होतं. आई आणि मुलाचं नातं कधी मरत नाही, ते फक्त रूप बदलतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.